मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत सर्व मुद्द्यांवर चर्चा, सरकारची भूमिका सकारात्मक असल्याची विखे पाटलांची माहिती। आरक्षण उपसमितीचे सदस्य मनोज जरांगेंची चर्चा करणार। घटनेत बदल केला तर आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो। आरक्षणाच्या मुद्द्यावर शरद पवारांचं मोठं वक्तव्य, संसदेत असे निर्णय घ्यावे लागणार असल्याची पवारांची प्रतिक्रिया। मराठा आरक्षणासंदर्भात सर्व प्रश्नांची उत्तरं एकनाथ शिंदेच देऊ शकतील। राज ठाकरेंच्या वक्तव्याचा नेमका रोख काय? जरांगे परत का आले याचं उत्तर शिंदेच देतील, राज ठाकरेंची प्रतिक्रिया। आता केवळ आश्वासनांवर आंदोलन मागे घेणार नाही, आरक्षण अंमलबजावणीशिवाय माघार नाही, जरांगेंची प्रतिक्रिया। राजकारण नको, आरक्षण द्या, जरांगेंची सरकारकडे मागणी। मुंबई महापालिकेसमोर आंदोलकांचा ठिय्या, आंदोलकांमुळे दक्षिण मुंबईत वाहतूक कोंडी, मुंबईकरांचे दुसऱ्या दिवशी सुद्धा हाल, तर तब्बल 4 ते 5 तासानंतर आंदोलकांना हटवण्यात पोलिसांना यश। मराठा समाजासाठी गठीत वंशावळ समितीला मुदतवाढ 30 जून 2026 पर्यंत। जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी मुदतवाढ, तालुका स्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली वंशावळ समिती स्थापन। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको, शिक्षण आणि नोकरीत आरक्षण हवं, भोसले घराण्याचे वंशज मुधोजी राजेंची मागणी। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा लालबागच्या राजाच्या चरणी लीन, सहकुटुंब घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन, मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी सुद्धा गणराज्यात।